स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 सविस्तर कथा। या अध्यायात स्वामींच्या चरणी आलेल्या भक्तांची भावना, त्यांच्या श्रद्धेचे परिणाम आणि स्वामींच्या कृपेने घडलेल्या अद्भुत लीलांची चर्चा आहे. स्वामींचे जीवन हे संपूर्णपणे भक्त रक्षणासाठी होते. स्वामींच्या दर्शनासाठी दूरदूरून लोक येत. काहींना सांसारिक अडचणी होत्या तर काहींना रोगराई होती, परंतु सर्वांचा विश्वास होता तो म्हणजे स्वामींच्या कृपेने आमचे दुःख नाहीसे होईल. एक भक्त आपल्या आयुष्यातील दुःख घेऊन स्वामींकडे आला. त्याला घरात वैर, रोग, दारिद्र्य असे अनेक संकटे होती. स्वामींनी त्याला शांतपणे ऐकले. त्यांनी त्याला उपदेश दिला की श्रद्धा, भक्ती आणि सत्य आचरण हेच खरे औषध आहे. स्वामींच्या आशीर्वादाने त्याचे जीवन स्थिर झाले. घरात शांती प्रस्थापित झाली. स्वामींनी अनेक भक्तांच्या शंकांचे निरसन केले. अनेकदा भक्तांना शंका यायची, खरे देव कोण, योग्य मार्ग कोणता? स्वामींनी सांगितले की सर्व धर्म, सर्व देव हे एकाच सत्याचे रूप आहे. जो कोणी एकाग्रतेने नामस्मरण करतो त्याला नक्कीच ईश्वर प्राप्ती होते. स्वामींनी अनेक चमत्कारिक घटना केल्या. एका भक्ताच्या घरी अचानक मोठा रोग पसरला. संपूर्ण कुटुंब घाबरले. स्वामींनी केवळ तुळशीपत्र दिले आणि नामस्मरण करण्यास सांगितले. काही दिवसांतच रोग नाहीसा झाला. त्यामुळे भक्तांचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला. या अध्यायातून उपदेश असा केला आहे की सदाचरणाचे पालन करा. नामस्मरण सोडू नका. अन्न, व्यवहार आणि बोलण्यात पवित्रता ठेवा. भक्तीचा मार्ग जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. या अध्यायाचा सारांश असा आहे की स्वामींचे भक्तनिष्ठ जीवन, भक्ताचे दुःख दूर करणारी त्यांची कृपा, तसेच सत्य व भक्ती यावर आधारित शिकवण याचे वर्णन या अध्यायात केले आहे. स्वामी हे केवळ चमत्कार करणारे नव्हते, तर ते भक्तांना योग्य जीवन मार्ग दाखवणारे सद्गुरू होते. अध्याय 16चा मुख्य संदेश. स्वामी म्हणतात, माझ्या चरणाशी जो प्रामाणिकपणे भक्तिभावाने जोडतो त्याचे संकट आपोआप नाहीसे होते. परंतु भक्ती ही केवळ संकट निवारणासाठी नसून ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग आहे.